गुरुपौर्णिमेच्या दिवशी देवाला काही नैवेद्य गोडाचा अर्पण करायचा असेल तर असे मस्त रवाळ आणि तितकेच दाणेदार सोप्या पद्धतीने चणा डाळीचे लाडू कसे बनवायचे हे मी तुम्हाला दाखवणार आहे. हे लाडू सहज सोप्या पद्धतीने कोणीही करू शकेल. इतके दाणेदार चणा डाळीचे लाडू कसे बनवायचे ते लगेचच पाहूया. नमस्कार, मी सविताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. चणा डाळीचे लाडू बनवण्यासाठी इथे मी भिजवलेली चणा डाळ घेतली आहे. ही चणा डाळ मी वजनामध्ये 1/2 किलो एवढी घेतलेली आहे आणि मेजरमेंट कपाने म्हणाल तर 1 कप एवढी चणा डाळ मी इथे वापरली आहे. ही चणा डाळ सुरुवातीला 2 ते 3 स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे. त्यानंतर 2 ते 3 तास पाण्यामध्ये भिजत घातली होती आणि त्यानंतर आपल्याला ही चणा डाळ छान अशी चाळणीवर नितळून घ्यायची आहे. चाळणीवर नितळून सगळं पाणी संपूर्ण काढून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात आपण थोडी थोडी डाळ टाकून व्यवस्थित अशी मिक्सरला चालू बंद करत बारीक करून घ्यायची आहे. चणा डाळ भिजवल्यानंतर आपण एखाद्या चाळणीवर काढून संपूर्ण पाणी काढून घेतलेले आहे, हे लक्षात ठेवा. आणि 2 ते 3 तासानंतरच आपण चणा डाळ अशी व्यवस्थित चाळणीवर नितळून घेतली आहे. तर जर तुम्हाला रात्रभर भिजवायचे असेल तर भिजवू शकता. सकाळी तुम्ही ह्या चणा डाळीचे लाडू बनवू शकता. पहिल्या बॅचप्रमाणेच दुसरीही बॅच छान अशी आपण मिक्सरमध्ये दळून घेतली आहे. डाळ व्यवस्थित मिक्सर थोडासा कमी गच्च भरला आहे आणि नंतर चालू बंद करत आपण अशा पद्धतीने छान असं बारीक वाटून घेतले आहे. बघू शकता सहज हाताला आपण ह्या पद्धतीने मुटका करून घेतला तर छान असा मुटका तयार झाला. पाण्याचा अंश अजिबात त्यात नाही आहे. फक्त डाळ आपली भिजवून घेतानाच त्यात पाणी आपल्याला टाकायचं आहे आणि नंतर सगळं पाणी नितळून घ्यायचं आहे. तर कढईमध्ये ज्या वाटीने आपण किंवा कपाने डाळ घेतली होती तर त्याच कपाने अर्धा कप असं मी इथं तूप वापरलं आहे आणि मध्यम ते लहान आचेवर आपल्याला हे मुटके छान असे तळून घ्यायचे आहेत. अगोदर मध्यम आचेवर मी तूप गरम करून घेतलं, नंतर मंद आच करून यामध्ये मुटके बनवून आपण या पद्धतीने सोडले आहेत. तर हे मुटके अगोदर पहिल्यांदा 1 मिनिटभर ह्या पद्धतीने अजिबात हलवून घ्यायचे नाहीत. नंतर पॅचुल्याने आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे. उलट पुलट करत आपल्याला हे मुटके छान असं तळून घ्यायचे आहेत. तुपामध्ये लालसर सोनेरी रंगावर येईपर्यंत हे छान असे मुटके तळून घ्यायचे आहेत. म्हणजेच आतपर्यंत हे मुटके तळले जातात. डाळ ही आपली शिजली जाते आतपर्यंत छान अशी. डाळ जर शिजली नाही तर कच्ची कच्ची लाडूमध्ये वास येईल. त्यामुळं मंद आचेवर आपल्याला हे मुटके छान असं तळून घ्यायचे आहेत. पाहू शकता ह्या पद्धतीने लालसर सोनेरी रंग आला आहे. आता हे मुटके आपण एखाद्या चाळणीवर काढून घेऊ शकतो. तर हे मुटके उलट पुलट करून आपण 1 ते 2 मिनिट असं छान असं तळून घेतले आहेत. पहिल्यांदा 1 मिनिटभर आपल्याला ह्या मुटक्यांना अजिबात पॅचुला लावायचा नाही. नंतर आपल्याला उलट पुलट करून छान असं हे तळून घ्यायचं आहे. अगोदर पहिल्या बाजूने तळून घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असे हे मुटके तळून घेतले आहेत. पाहू शकता ह्या पद्धतीने. तर आता हे काढून घेऊया आपण. मंद आचेवरच आपण हे मुटके तळून घेतले आहेत, हे लक्षात ठेवा. म्हणजे आतून पीठ कच्चं राहणार नाही आणि लाडूची चवसुद्धा कच्ची कच्ची येणार नाही. म्हणून मुटके छान असे तळले गेले पाहिजेत. तर मंद आचेवर हे मुटके छान असं आपण सोडून घेऊया. अजून दुसरी बॅच यामध्ये सोडून घेऊया. 1 कप आपण चणा डाळ वापरली आहे. छान अशी 2 ते 3 तास अशी भिजवली आहे. नखाने तोडून बघितली तर छान अशी सहज तुटली जात होती. तेव्हा ही चणा डाळ छान अशी आपली मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतली आहे, हे पण लक्षात ठेवा. भिजवलेल्या चणा डाळीचे लाडू खूप सोपे आहेत. फक्त मंद आचेवर आपल्याला हे मुटके तळून घ्यायचे आहेत आणि चणा डाळ छान अशी भिजली पाहिजे. जर तुम्हाला सकाळी उठून जर लाडू बनवायचे असतील तर तुम्ही आदल्या दिवशी रात्री चणा डाळ ह्या पद्धतीने 2 ते 3 स्वच्छ पाण्याने धुवून भिजवली तरीही चालेल. तर मुटके आपले छान असे तळले गेले आहेत ह्या पद्धतीने. तर आपण हे काढूया. छान असं सोनेरी ते लालसर असा रंग आला आहे, बघू शकता ह्या पद्धतीने. जर तुम्हाला वाटत असतील हे मुटके जर कच्चे आहेत तर तुम्ही तोडून अजून एकदा ह्याला तळू शकता. तर इथं काजू आणि पिस्ता मी छान असा फ्राय करून घेतला आहे लाडूमध्ये टाकण्यासाठी. तर मुटकेसुद्धा छान असे आपले हे थंड झाले आहेत. तोडून पाहूया.
जर आतमध्ये कच्चे राहिले असतील तर ह्या स्टेजला तुम्ही अजून एकदा तुपामध्ये फ्राय करून घेऊ शकता उरलेल्या, त्यामुळे अजूनच लाडूची छान अशी चव वाढते. नक्कीच ह्या पद्धतीने तुम्ही चणा डाळीचे लाडू करून पहा. तुम्हाला अगदी तुम्ही परत परत बनवाल इतके हे छान लाडू लागतात. त्यामुळे नक्कीच ह्या पद्धतीने एकदा बनवून पहा. तर मिक्सरमध्ये हे मुटके थंड झाल्यानंतर बंद चालू करत मिक्सर अशा पद्धतीने रवाळ असं दाणेदार असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे. हे मुटके तोडलेले आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून छान असं दाणेदार असं वाटून घेतलं आहे. हे खूप छान अशा पद्धतीने मोतीचूर लाडूसारखं हे मोती दिसत आहेत, म्हणजे दाणेदार त्या पद्धतीने झाले आहेत. तर दुसरी बॅचसुद्धा आपण चालू बंद करत मिक्सरला वाटून घेतलं आहे. ह्या पद्धतीने आपलं हे मिश्रण तयार झालं आहे. जर तुम्हाला उरलेल्या तुपामध्ये अजून एकदा हे मिश्रण तयार झालेलं परतून घ्यायचं असेल तर परतून घेऊ शकता. तर इथं ज्या कपाने आपण डाळ मोजली होती 1 कप, त्याच कपाने पाऊण कप अशी मी साखर घेतली आहे आणि पाव कप असं पाणी टाकलं आहे. तर यामध्ये विलायचीची पावडर न टाकता मी ह्या पद्धतीने विलायची अशा पद्धतीने तोडून टाकत आहे. जर तुम्हाला आवडत नसेल तर विलायचीची पावडर टाकू शकता, पण ह्या पद्धतीने लाडूला खूप छान असा सुवास येतो. तर ह्या पद्धतीने विलायची टाकली आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर केशरच्या काड्यासुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता. तर साखर विरघळली आहे. साखर पूर्णपणे विरघळली आहे आपली ही, बघू शकता. जर तुम्हाला केशरच्या काड्या टाकायच्या नसतील तर नाही टाकल्यात तरीही चालेल. तर इथं मी 5 ते 6 केशरच्या काड्या टाकून घेतल्या आहेत. थोडासा कलर लाडूला छान येतो. तर हे चिकटसर असा आपला आत्ता सध्या पाक झाला आहे. अजून 1 ते 2 मिनिट आपण मंद आचेवर हा पाक छान असा शिजवून घेऊया. तर हा पाक एकतारी झाला आहे का नाही ते तुम्ही बघू शकता. एका प्लेटमध्ये हा पाकाचा थेंब ठेवून नंतर बोटावर ह्या पद्धतीने घेऊन पाहायचा. जर एकतार अशी बोटामध्ये होत असेल तर आपला हा एकतारी पाक असा तयार झाला आहे असं समजायचं. तर एकतारी असा आपला पाक तयार आहे. चणा डाळीचं जे दाणेदार आपण हे वाटून घेतलेलं मिश्रण आहे ते सुद्धा ह्या पाकामध्ये टाकून घेतलं आहे. तर जर तुम्हाला पातळ पाक वाटत असेल तर मंद आचेवर तुम्ही 1 ते 2 मिनिट अजून शिजवून घेऊ शकता. तर इथं पाक असा परफेक्ट तयार आहे. 2 मिनिटासाठी झाकण ठेवलं होतं आणि नंतर पाहूया छान असं हा पाकामध्ये आपलं हे डाळीचं मिश्रण छान असं मुरलं आहे. तर काजू, बदाम आणि आपण पिस्ता टाकला होता, चारोळी टाकली होती तुपामध्ये फ्राय करून, तर यामध्ये टाकून घेतले आहे. तर हे मिश्रण छान असं पूर्णपणे थंड करून घ्यायचं, म्हणजे पाक मुरला जातो. आणि थंड झाल्यानंतर बघा लगेचच हे असे लाडू किती छान असे वळले जात आहेत एकाच हाताने. आणि त्याला फ्राय केलेले काजू आपण ठेवले आहेत बाजूला तळून घेतलेले, ते सुद्धा एक एक तुकडा असा लावून घेऊया. अशाच पद्धतीने बाकीचे सुद्धा आपण लाडू बनवून घेऊया. एकाच चमच्याने 1 चमचा भरून असं मिश्रण घ्यायचं आणि अशा पद्धतीने छान असे लाडू वळवून घ्यायचे. जर तुम्हाला यामध्ये सुकामेवा आवडत नसेल तर नाही टाकला तरीही चालेल. तर इथं मी पिस्ता लावून घेतला आहे. तळलेले जे सुकामेवा आहे तो मी थोडासा साईडला ठेवला आहे सजावटीसाठी लावण्यासाठी लाडूंना. तर हे छान असं लावून आपण घेत आहोत. ह्या पद्धतीनेच बाकीचे लाडूसुद्धा छान असे वळवून घेऊया. गुरुपौर्णिमेच्या दिवशी देवाला काही नैवेद्य गोडाचा अर्पण करायचा असेल तर हे असे मस्त रवाळ आणि तितकेच दाणेदार सोप्या पद्धतीने आपण चणा डाळीचे लाडू बनवले आहेत. नक्कीच तुम्ही बनवून नक्की पहा. आवडले तर कमेंटद्वारे नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सविताज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका.